रामकृष्ण हरी. माऊलींच्या शुभदर्शनाने आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया. तुम्हा सर्वांचं प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजचं आळंदीच्या पूजेचं दर्शन तुम्हा सगळ्यांनी पण घ्यावे. छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळची माझी गडबड सुरू होती. मी आता उपमा करायला घेते आहे. कांदा, मिरची, कढीपत्ता, लिंबू सगळं रेडी करून ठेवलं आणि इकडे साजूक तुपात रवा भाजायला घेते आहे. आणि रवा छानपैकी मंद आचेवर एक 5 मिनटात मस्त परतून घ्यायचा. फार गुलाबी करायचा नाही आपल्याला. आणि इकडे साईडला पातेल्यात थोडं पाणी पण गरम करायला ठेवायचं. रवा पटकन फुलतो त्याने. अक्षरशः झटपट 5 मिनटात होणारी रेसिपी आहे ही. इकडे तेल तापवून घेतलं आहे. रवा भाजून झाल्यावर काढून घेतला. त्याच कढईत तेल टाकलं, मोहरी जिरं टाकलं, हिंग टाकलं. मोहरी तडतडल्यानंतर आणि नंतर आता कांदा टाकते आणि मिरची कढीपत्ता पण टाकायचं आहे. आणि नंतर साखर टाकायची आहे. मिरची कढीपत्ता जरा परतून घ्यायचा. आता आपल्याला जसा कलर उपम्याचा आवडतो त्याप्रमाणे हळद टाकायचं. हे पहा साखर टाकली मी. आता मीठ टाकलं चवीप्रमाणे आणि सगळं एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आता कांदा पण 5 मिनटात शिजतो लगेच. बारीक कापायचा एकदम. आणि मी लिंबू पण फोडणीत पिळते, त्यामुळे ना पूर्ण उपम्याला खूप सुंदर टेस्ट येते. वरतून पिळण्यापेक्षा असं फोडणीत पिळावं, खूप मस्त लागतं. आणि आता रवा त्या तेलामध्ये सगळं परतून घ्यायचं आहे छान. 1-2 मिनटं छान सगळं मिक्स करायचं आहे. म्हणजे रवा पण जास्तीचा छान परतला जातो. 2 मिनटं परतायचं आहे छान असा. आणि आता आपण बाजूला ठेवलेलं गरम पाणी पण उकळलेलं आहे. ते उकळलेलं पाणी हळूहळू सगळं आपल्याला ज्याप्रमाणे रव्याची उपम्याची कन्सिस्टन्सी आवडते त्याप्रमाणे पाणी टाकत जायचं आहे. गॅस एकदम कमी ठेवायचा आणि हळूहळू टाकत जायचं आहे, कारण हे उडू शकतं अंगावर. एकदम कमी गॅसवर हळूहळू पाणी मिक्स करत जायचं आहे. अंदाजाने आता मला नेहमीचं प्रमाण कळलं आहे. हळूहळू जसं आपण कळू तसं मी मोजून मापून असं घेत नाही. आता आपला अंदाज आलेला आहे इतक्या वर्षाचा ना, तर आपल्याला जसं हवं आहे त्याप्रमाणे पाणी टाकत जायचं आहे. हे पहा 5 मिनटात आपला उपमा तयार झाला. मस्त मऊ लुसलुशीत मोकळा छान उपमा तयार होतो. गरमागरम सर्व करूया. आणि ही आईने रेसिपी करून दाखवली आहे खास तुमच्यासाठी. कैरीचा मेथांबा. ते एक कैरी छान मोठी आम्ही पक्की कैरी घेतली होती. मार्केटला गेलो होतो तेव्हा. आता ही सगळी छान आम्ही धुवून पुसून कोरडी केली आणि तिचे सगळे सालं काढून घ्यायचे आहेत आधी आपल्याला. आणि आता फोडी केल्या आहेत त्याच्या आपण. एकसारख्या छान फोडी करून घ्यायच्या आहेत. आता फोडणी करूया. तेल टाकलंय पहिल्यांदा आईने. तेल गरम होऊ देऊया. छान मस्तपैकी आता आपल्याला मोहरीचा तडका द्यायचा आहे. मोहरी तडतडू द्यायची आता चांगली छान. आता मोहरी तडतडायला लागली आहे. आता यात भरपूर असं हिंग टाकायचं आहे. हिंगामुळे काय होतं, चव पण छान येते आणि मेथांबा टिकतो पण खूप छान. कैरीचा मेथांबा आज आपण बघतोय. आता यात थोडीशी हळद टाकली आईने आणि भरपूर साऱ्या मेथ्या घ्यायच्या आहेत. मेथ्या फोडणीत परतवायच्या छानपैकी. त्याने अतिशय सुंदर चव येते, म्हणून त्याला आपण मेथांबा म्हणतो कैरीचा. मेथ्या पण जराशा आता गुलाबीसर होऊ द्यायच्या आहेत. आणि आता आपण कापलेल्या सगळ्या कैरीच्या फोडी फोडणीत टाकून घ्यायच्या आहेत आणि छान परतवून घ्यायच्या आहेत. आता चवीनुसार तिखट टाकले आईने.
साधारण 1 चमचा तिखट टाकलं त्यांनी, लाल तिखट. तिखट, आंबट, गोड अशी सुंदर चव येते याला. मीठ टाकले चवीनुसार. पुन्हा एकदा सगळं छान ढवळून घ्यायचं आता. आता थोडंसं पाणी टाकायचं आहे, अगदी जास्ती नाही, फक्त सगळ्या कैऱ्यांच्या फोडी बुडेपर्यंत पाणी टाकायचं आहे. आणि आपल्याला हे कैरी शिजवून घ्यायची. झाकण ठेवून मंद आचेवर कैरीला वाफ द्यायची आहे. हे पाहता चमच्याने दाबून पाहिलं कैरी मऊ झाली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला गूळ लास्टला ॲड करायचा आहे. तोही चवीप्रमाणे, कैरी कशी आंबट आहे त्याप्रमाणे. आपण नंतर चव बघून गूळ वाढवू पण शकतो. सध्या अंदाजाने आई टाकला, आता आईने टाकलेला आहे. आता हे सगळं परतून घ्यायचं आहे आणि आता ओपनच ठेवायचं, झाकून नाही ठेवायचं. आता छान तो गूळ विरघळू द्यायचा आहे. आणि पूर्ण गूळ विरघळला ना की मग आपल्याला चव एकदा बघून घ्यायची. पुन्हा एक वाफ देते आई. आता बघा सगळा गूळ पण विरघळला आहे, कैरी पण छान मऊ पडली आहे. आणि हा आपला फायनल आता मेथांबा रेडी आहे. आपल्या चवीनुसार गूळ तुम्ही वाढवू पण शकता नंतर. एकदम सोपी आणि क्विक झटपट रेसिपी. हे फायनल आपला मेथांबा तयार आहे. आहे ना टेम्पटिंग मस्त. हॅलो, गुड आफ्टरनून सर्वांना. प्राजक्ता मन जिंकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर कसा काय म्हणतो उन्हाळा तुमच्याकडे? आमच्याकडे पण मुंबईत एवढा प्रचंड उकाडा वाढला आहे 2 दिवस. बापरे, 2 मिनटं जरी गॅसजवळ गेलं ना तर असं वाटतं नको नको, अगदी इतक्या घामाच्या धारा लागत आहेत. पटापट स्वयंपाक करून बाजूला होतो आहे आणि एसीत येऊन बसतो आहे. एसीचा वापर आहे 2 दिवसापासूनचा सारखा वाढला आहे आमचा. बाहेर जाण्याचा तर प्रश्नच नाही. आणि आपली गाडी पण गॅरेजला आहे. सध्या आम्ही घरीच अडकलो आहे. आणि तसं आता मी प्रवास करायला कम्फर्टेबल आहे, त्यामुळे टेन्शन नाही जरी थोडे गॅप पडत असली तरी. म्हणून आम्ही ठरवलं आहे की घरी राहून मस्त छान छान रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करायच्या, जेवढा जमेल तशा. आपल्याला याची पण स्वयंपाकाची, कुकिंगची खूप आवड आहे. आणि माझ्यासारख्या बऱ्याच मैत्रिणी असतील ज्यांना क्विक झटपट रेसिपी बनवायला आवडत असेल. आणि कसं उन्हाळ्याचं ना भूक कमीच होते, त्यामुळे छान तोंडी लावणे वगैरे वेगवेगळे आपण रेसिपी तुम्हाला शेअर करेन मी. आणि झटपट होऊन आपण लगेच बाहेर पडलं पाहिजे किचनच्या, अशाच रेसिपी आता तुम्हाला दाखवेल. कारण उन्हाळ्याचं किचनमध्ये जास्ती रेंगाळता येत नाही, खूपच गरम होतं आहे. आणि मुंबईचं कसं रात्रीसुद्धा थंडावा येत नाही आहे. रात्री 12-1लासुद्धा असंच प्रचंड उकाडा आणि घाम. सध्या खूपच हाल होत आहेत आमचे. खूपच एसीचा आम्ही वापरतो, सगळे एसीत येऊन बसत आहेत हा शूज करत. तर आता जसं जमेल तसं रेसिपी मस्त मस्त आपण शूट करूया आणि शेअर करतो. आता दुपारची जेवणं झाली आहे आणि मी सकाळी 2 रेसिपी छान शूट केल्या, त्या पण तुमच्याबरोबर शेअर केल्या आहेत मी. त्या कशा वाटल्या त्या पण सांगा. आता संध्याकाळचं पण थोडंसं रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर करेल. आई आत्ताच आराम करायला गेली आणि निधीचा अभ्यास चालला आहे, त्या पण मग संध्याकाळी तुमच्याशी बोलतील. संध्याकाळची वेळ झाली होती. दिवाबत्ती लावल्यानंतर आता मी हे ना धूप कप कसे पेटवायचे हे तुम्हाला दाखवते. गॅस एकदम स्लो ठेवून असे पेटवून घ्यायचे, धूपदाणीत ठेवायचे आणि चारी बाजूने पूर्ण पेटले ना की फुंकर मारून विझवायचे. आणि त्यामध्ये आपल्याला खडा धूप आणि कापूर टाकायचा आहे. असा हा धूप मी रोज संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करते. आणि सगळ्या देवांना छान मस्त धूप दाखवायचा आहे आणि देवासमोर थोडा असा ठेवून द्यायचा आहे. खूप चांगलं असतं असं करणं. घरात इतकी पॉझिटिव्हिटी जाणवते आणि बंद सुवास सगळीकडे मस्त दरवळतो. हे मी गॅलरीत पण थोडा वेळ ठेवते. एक तर प्रसन्न वाटतं आणि कापूर जाळल्याने आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी पण निघून जाते. शिवाय काही किटाणू असतात, मच्छर असतात, ते सुद्धा सगळे गायब होतात. म्हणजे सगळ्या दृष्टीने हे चांगलं आहे लावणं. हे सगळ्या देवांना असं मी छान धूप दाखवते. आपल्या स्वतःलाच एक छान सॅटिस्फॅक्शन वाटतं. संध्याकाळी प्रसन्न वातावरण होतं घरातलं.
हॅलो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आत्ताच देवापुढे धूप कसा दाखवायचा तुम्हाला दाखवलं. आणि ह्या ज्या धूप आहेत, धूप त्याच्यामध्ये नेहमी खडा धूप टाकायचा आणि त्याच्यामध्ये आणखी भीमसेन कापूर पण टाकायचा. त्याच्यामुळे ना खूप छान इफेक्ट येतो. खडा धूप तर सुगंध पसरवतोच आणि भीमसेन कापूर आहे ना आपल्या घरातले सगळे वाईट जंतू आहे ते नष्ट करतो आणि ज्या निगेटिव्ह एनर्जी, वाईट एनर्जी असतात त्या पण निघून जातात असं म्हणतात. तर ते दोन्ही त्यात टाकायचं आणि घरभर धूप फिरवायचा. खूप चांगलं असतं आपल्या परिवारासाठी. आणि तो कसा असतो मी तुम्हाला दाखवते. हा भीमसेन कापूर आहे. हा भीमसेन कापूर असा असतो. आता मी महिन्याचा आणूनच ठेवत असते. हा हे धूप कप आहेत. हा भीमसेन कापूर आहे. नंतर हे सुगंधी धूप आहे. असं देवाचं सगळं माझ्याकडे साहित्य रेडी असतं. हे अत्तर आहे, हळद आहे. मी असा बॉक्सच बनवून ठेवला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे अत्तर आहेत. नंतर हा पण एक वेगळ्या प्रकारचा धूप आहे. हे सगळे धूप कप. सगळ्यात मेन म्हणजे हा भीमसेन कापूर. हा ओरिजिनल भीमसेन कापूर आहे. आणि मी जेव्हा कधी पार्लरला जाईल ना तुम्हाला पण दाखवेल मी हे सगळं कुठून आणते ते. खूप छान त्यांच्याकडे प्रॉडक्ट्स आहेत. सगळे ओरिजिनल असतात. खूप छान आणि घरात एकदम प्रसन्न वातावरण असतं. आणि हा तो खडा धूप. हा टाकला ना की खूप सुंदर सुगंध येतो. हे असं सगळं पूजा साहित्य रेडी ठेवलं ना की आपल्याला सणावाराला पण धावपळ होत नाही. मी एक दीड महिन्याने सगळा माझा साठा असतोच. पार्लर जाऊन मी सगळं घेऊन येते. प्रत्येक सणावाराला देवाला लागायला हे असं अत्तर वगैरे सगळं आपल्याला लागतंच ना. तसं आणून एक बॉक्स करून ठेवायचा. हे देवपूजेची पण ही सगळी माहिती आहे ना, लग्नाआधी मला काही माहीत नव्हते. पण माझ्या सासऱ्यांमुळे मला हे सगळं ज्ञान मिळालेलं आहे. ते इतके व्यवस्थित देवाचं सगळं करायचे ना आणि त्यांच्या ट्रेनिंगखाली मी तयार झाली आहे. ते सतत मला त्यांच्यासोबत ठेवायचे. हे बघून ठेव, तुला हे करायचं आहे, बघून ठेव, तुला हे करायचं आहे. कारण टाक आमच्याकडे इथे होते ना, त्यामुळे ते व्यवस्थित ते सगळं संध्याकाळचं करायचे आणि मलाही त्यांनी शिकवून दिलं. इवन सासरे असताना ते स्वयंपाक पण खूप सुंदर करायचे. तर त्यांनी मला खीर करणं शिकवलं, वेगवेगळ्या प्रकारच्या दलिया शिकवला आहे. दलिया म्हणजे गव्हाची खीर, नंतर तांदळाची खीर आणि खिचडी पण ते एक नंबर करायचे. खूप सुंदर त्यांनी मला खिचडी शिकवून ठेवली. ती रेसिपी पण मी तुमच्याबरोबर नक्कीच शेअर करेल. आणि माझ्या सासूबाईंच्या हाताला पण खूप छान चव होती. त्या पण वेगळ्या प्रकारच्या भाज्या, आमट्या, कुठलीही रेसिपी केली तरी त्या खूपच सुंदर त्यांच्या हाताला चव होती. म्हणजे लांबून लांबून लोक पाहुणे त्यांच्या हात जेवायला यायचे. तर त्यांचं जास्ती मला राहायला मिळालं नाही कारण त्यांच्या आईला सांभाळण्यासाठी जेजुरीला असायच्या. पण सासऱ्यांबरोबर मी भरपूर वेळ घालवला आहे आणि त्यांनीसुद्धा मला एकदम छान ट्रेनिंग दिलं. कारण नवीन नवीन आपल्याला काही एवढं येत नसतं ना. पण त्यांनी मला खूप छान प्रेमाने समजून सांगून व्यवस्थित सगळा स्वयंपाक शिकवला. आणि बाजूला उभे राहायचे आणि मला हावजाव करायचे. आता असं करा, आता तसं करा. आणि दलिया ते इतका सुंदर उत्कृष्ट करायचे ना की आत्ता पण मी जेव्हा करते ना तर जेव्हा कोणी म्हणतं ना सेम भाऊंसारखा तू दलिया केला आहे, त्यांना आम्ही भाऊ म्हणायचो, तर मला ती एक इतकी कौतुकाची थाप वाटते की चला भाऊंसारखी मला जमते. हेच सर्वोत्कृष्ट पावती आहे आपली. तर मला आज त्यांची खूप आठवण आली. म्हटलं हे सगळं देवाचं जे काय करायला त्यांनी शिकवलं आज आपण तेच पुढे न्यायचं. आणि माझ्याप्रमाणे निधीने पण हे सगळं शिकून घेतलं आहे. तर त्याचा पण मला खूप आनंद आहे की ती आता तिच्या घरी जेव्हा जाईल तेव्हा ते पुढे चालू राहिली आपली प्रथा. सो फ्रेंड्स, हे आहेत आमचे भाऊ, माझे सासरे, माझे वडीलच वडिलांप्रमाणे माया करणारे. आणि या माझ्या सासूबाई. दुर्दैवाने आता दोघेही हे हयात नाही. फार लवकर देवाज्ञा झाली दोघांना. पण यांचे आशीर्वाद काय आमच्यासोबत आहेत. हाय, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर आत्ताच माझा अभ्यास झाला होता आणि आई पण भाऊ आजोबांच्या आठवणी सांगत होती. तर मलाही आठवलं की मी जेव्हा लहान होती तेव्हा
जे एक 2 वर्षाची असेल ना. नुकतीच चालायला लागली. नुकतीच जस्ट चालायला लागली होती मी. आणि मला ते म्हणजे देवाऱ्यातले जे देव होते ठेवलेले ते मी उचलून न्यायची. खेळणी वाटायची मला ते. आणि मग त्यांना मी उन्हात सुकवायला ठेवायची गॅलरीमध्ये. मग भाऊ आजोबा विचारायचे, बापू देव कुठे ठेवलेस? ते मला बापू म्हणायचे. आणि तेच आता आठवलं मला भाऊ आजोबांबद्दल. तुला काय आठवतं? ते खूप चांगलं व्यक्तिमत्व होतं, एकदम शांत स्वभावाचे होते, काही प्रश्नच नाही. त्यांनी कधीही म्हणजे कोणावर जास्ती रागवत न, सगळ्यांना प्रेम लावायचे. ते खूप माणुसकी खूप होती. आणि नवीन जेव्हा लग्न झालं होतं ना, तेव्हा मला सगळं आजूबाजूचा एरिया पण ते दाखवायला घेऊन जायचे ना. तर तिथे एक आईस्क्रीम शॉप होतं. तर रोज मला वेगवेगळ्या फ्लेवरच्या सॉफ्टी पण घेऊन द्यायचे. घ्या, तुम्हाला कुठला फ्लेवर घ्यायचा घ्या. तर घरी येऊन मी आईबाबांना फोन करायचे की बाबा तुम्ही माझे लाड केले नसेल, एवढे भाऊ माझे लाड करतात, रोज आईस्क्रीम खावायला मिळते मस्त. आणि मस्त आम्ही दोघं मिळून एरियाचा पूर्ण फेरफटका मारायचो. सगळे भाजीवाल्यांची ओळख करून दिली होती, सगळ्या शेजारी पाजाऱ्यांशी माझी ओळख करून दिली. आणि मला अजूनही आठवतं, माझी पहिली दिवाळी होती ना, तर मला येत नव्हतं काही, पण मी आईला विचारून रेसिपी बुक बघून चिवडा आणि लाडू केले होते. आणि रात्रीतनं केले होते मी. आमच्या समोरासमोर 2 फ्लॅट आहे ना, तर आम्ही समोरच्या फ्लॅटमध्ये रात्री राहायचो. तर इकडे मी रात्री 11 वाजता बाळ झोपल्यानंतर मी केलं होतं. आणि सकाळी त्यांना सरप्राईज सकाळी 8 वाजता दाखवायला घेऊन गेले की भाऊ मी बघा चिवडा लाडू केलं. तर त्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी सासूबाईंना जेजुरीला फोन लावला, पुण्याला माझ्या मावस सासूबाईंना फोन लावला, घ्या दिवाळीचे आमचे चिवडा लाडू तयार आहे, तुम्ही अजून तयारीच करताय म्हणे दिवाळीची. म्हणजे त्यांना इतकं छान कौतुक वाटलं की लहान बाळाला सांभाळून हिने एवढं सगळं केलं कधी. ते इतके छान होते ना स्वभावाने, खूप गोड माणूस होते ते. आज त्यांच्या आठवणी खूप आल्या आम्हाला. तर भाऊ आजोबा आहे ना, आईला नेहमी सॉफ्टी खायला घालायचे. ते रोज संध्याकाळी चक्कर मारायला जायचे दोघं. आणि इतकं छान होतं ना, म्हणजे तसं त्यांची मुलीसारखंच. मुलगी म्हणजे सून म्हणून कधीच ट्रीट केलं नाही, मुलगी म्हणून आहे. तिन्ही सुनांना. आणि नंतर मग मी पण त्यांच्यासोबत फिरायला जायचे. मग हळूहळू नंतर त्यांना चालायला त्रास व्हायचा. मग मी थांबून राहायचे त्यांचं चालणं होईपर्यंत. मी 1-2 वर्षाचीच होते. मग मी वाट पाहायची ते पुढे चालला. हो, तरी पण ती म्हणायची, भाऊ तुम्हाला त्रास होतो का, थांबा जरा. हां, गोळी घ्या. गोळी ते खिशात असायची त्यांची, पण ते घ्यायचं भान नाही राहत ना अशा वेळेला. मग ती सांगायची गोळी घ्या. आम्हाला ते कळायचं. ते नंतर गॅलरीतनं मी बघितलं की दिसायचं. मग कोणीतरी जायचं ते त्यांना सांभाळायला. पण ते माझा स्वयंपाक पूर्ण होईपर्यंत 1-1.5 तास ते निधीला फिरवून आणायचे आणि सांभाळायचे. पण त्यांना जरी त्रास होत असला ना, तरी आम्हाला घरी ते सांगायचे नाही. इतके ते मनाने छान होते की नाही, तोपर्यंत प्राजक्ताला आपण फ्री ठेवलं पाहिजे, स्वयंपाक व्हायचा आहे तोपर्यंत ते निधीला घेऊन बाहेर फिरत असायचे. पण हळूहळू जेव्हा त्यांना चालणं मुश्किल व्हायला लागलं, तब्येत जाम व्हायला लागली, मग मात्र आम्ही त्यांना बाहेर पाठवणं बंद केलं होतं. आणि निधीला आता ते खूप असं आठवणी ब्लर झाल्यात, कारण ते खूप लवकर वारले. निधी खूप 2 वर्षाचीच होती तेव्हा ते गेले तेव्हा. ते आई आणि आजीनी सांगितलेले किस्से तेवढंच आता तुला विसरायला झालंय ते. पण खूप जेंटलमन होते ते. खूप छान होते. आणि प्रत्येक सुनेला अगदी आपल्या मुलीसारखं मानायचे. आम्हाला तिघींमध्ये कधीच भेदभाव नाही. दिवाळीला पण तेवढी मदतच करायची. हो. स्वयंपाकात वगैरे लसूण सोलून येणं, कोथिंबीर निवडणं, भाज्यांचे सॉर्टिंग करणं, सगळं ते करायचे. भाज्या आणण्यापासून सगळं व्यवस्था आणून निवडून ठेवायचे, सॉर्टिंग करून ठेवायचे. शक्य होईल तेवढी मदत करायची. शेवटपर्यंत गेली त्यांनी. आणि निधीला सांभाळ मुख्य काम. हो, मेन काम. आपल्याला कसं लहान बाळाला बघायला कोणी असलं ना की मग हां, घरातलं काम करायला मग जरा आपला हात मोकळा राहतो. तर मला त्यांचा खूप मोठा आधार होता. मला जमलं तर मी त्यांचे काही फोटो नक्की तुम्हाला शेअर करेल, म्हणजे तुम्हालाही कळेल आमचे भाऊ कसे होते, काय होते. तर आज भाऊंच्या आठवणींनी आज ब्लॉगचा शेवट करते. आजचा आमचा छोटासा घरगुती ब्लॉग आणि आमच्या 2 रेसिपी पण सकाळी केल्या आहे. तुम्हाला कशा वाटतात ते नक्की सांगा. ती मेथांबाई आईची पारंपरिक रेसिपी आहे. तर आईने मला शिकवली, आता मी निधीला शिकवणार काही दिवसांनी. अशी आपल्याला पिढीजात सगळी ती रेसिपी पुढे न्यायची आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. भेटू उद्या नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. गुड नाईट.